रामकृष्ण हरी पब्लिक, मी तुमचा अनिकेत. चला तर बघू आज दिवसभराची कामं. सकाळी सकाळी उठलो होतो तर ही आपली लहानी बघा, याच्या पुढे कॅमेरा केला की निस्ती रडू राहिली. बरं हे झालं. मग याच्यानंतर आपण आलोय शेतामध्ये आपली इथं रोटा चालू होता. आपल्याला डाळिंब लावायचे, त्यासाठी रान नीट करायचं चालू होतं. मग रोटा वगैरे मारलाय. मग त्याच्यानंतर आपण आलो घरी. रोटा वगैरे झाला तर मग आपल्याला जायचं होतं बाजारला. मग आलो आपण बाजारामध्ये आलो तर आज आपल्या मागे बाजार नव्हता. आज आपली आई बाजार करणार होती, त्याच्यामुळे आपण मोकळे होतो. आज काय बाजारात तुम्हाला व्हिजिट करतो. आज नुसतं अल्लम टल्लम बाजारामध्ये फिरलो. त्याच्यामध्ये आपले मित्र भेटले काही. आपल्या या मित्राचं बालानगरच्या बाजारामध्ये फुटवेअर आहे बघा. थोडे बाजार येत असतोय तर त्याची ऑफर आहे का? फक्त 350 रुपये ऑनलाईन 350. कुठे यायचं? कुठे यायचं? बालानगर ऑनलाईन बालानगर आठवडी बाजार शुक्रवार. पहिलं तर आपला अमोल भाऊ भेटला. अमोल भाऊची मस्ती पहा बाजारामध्ये. ऐका थोडं, कॉमेडी मॅन आहे भाऊ पुरा. हे बाजारात हिंडू का? काय खायला भेटणार, भूक लागली आणखी जेवण नाही सकाळपासून. दिसतं हिंडू राहिलो कुत्र्यामध्ये. काय धंदे लावले हे? आमचे भाऊ भेटले आताशी. त्यांनी चला म्हणे काहीतरी खाऊ घालू म्हणे, अंडे बिंडे काही. म्हणलं नको आता अंडे बिंडे काही. चला क्रॉस घ्या काहीतरी घ्यावा. येता काय? हे आपले किराण्यावाले मामा आहेत. आपले किराण्यावाले मामा आहेत. आदर्शी कधी मध्ये असं होता बरं का. येत आहे म्हणा कधी मध्ये होत आहे. जाऊ दे आता सध्या काय मध्ये आपला भाऊ सध्या असं झालं. बाजारात आलेले मग UP बिहारचे लोक, यांच्यामुळे आमचा बाजाराचे ना जास्तच काय स्टँडर्ड झालाय बाजार. पहिले इतकी गर्दी नव्हती बाजारला, पण ह्या लोकांमुळे चांगला बाजार बी चालतोय. आणि शेतकऱ्याचं कसं मालाची बी विक्री होती तर चांगली गोष्ट आहे. हे बी मंजुरीसाठीच आलेले इकडं कामधंद्यासाठी, तर चांगलं आहे. मग पुढं आल्यावर मग आपला डबल एक भाऊ भेटला, रोहित भाऊला भेटलो. चला पुढं. मग आपल्या संजू भाऊला भेटलो, पाणीपुरीवाल्याला. त्याच्याकडून पाणीपुरी खाल्ली. मग त्याच्यानंतर आपल्याला जायचं होतं कृषी सेवा केंद्रामध्ये. मग आलोय आपण रमेश शेटच्या दुकानामध्ये. कृषी सेवा केंद्रामध्ये आलो. मग तिथून आपण थोड्या डाळिंबासाठी औषध घेतलं, एक सुपर फॉस्फेटची गोणी घेतली. मग आपण चाललो होतो मग घेऊन घरी. मग त्याच्या म्हणलं आपण गाडीचं पेट्रोल बी कमी होतं, मग पेट्रोल वगैरे टाकून घ्यावं. गाडीत पेट्रोल वगैरे टाकून घेतलं. तिथून आलो आपण घरी आलो. मग आपल्याला भाजी घ्यायची होती तर मग तिथं भेटले आपले मामा. मामाचा काय आज नादच खोळा मामाचा. मामा बा काय म्हणते, नाद नाही करायचा, भाऊचा नाद नाही करायचा. आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी. आणि व्हिडिओ आवडत असले तर पोरांनो लाईक, सबस्क्राईब, शेअर. भाऊ तुमच्या भाऊला सपोर्ट करा.